Dear students, welcome in this lecture, which is most important. The story you are going to learn, name of the story is The Thief Story. Thief means what? Yes, thief means चोर, चोराची गोष्ट. So it is so impactful story. So impactful because you learn in the story relationship, नातं कसं असावं, ॲज वेल ॲज ह्युमन व्हॅल्यू. जर आपल्याला कोणी मान दिला तर त्याला मान दिला पाहिजे. सो ह्युमन व्हॅल्यू ॲज वेल ॲज रिलेशनशिप you learn in this beautiful and sweet story written by Ruskin Bond. And all the students keep in mind, I will tell you each and every word meaning. I will tell you each and every word meaning. Difficult word meaning means you can solve question and answer very easily, which is most important. And third point is that there are two characters which are most important. First character is narrator and second character is Anil. So only two characters are there, means you can easily understand what is going on in the story. And third thing is that I will tell you in English, which is given here, as well as I will give you in Marathi. Okay, मराठी इंग्लिश, प्रत्येक लाईनची प्रत्येक शब्दाचा मी तुम्हाला अर्थ मराठीतून समजून देणार आहे, प्लस इंग्लिश. ओके, सो स्टार्ट द लेसन. आय वॉज स्टील, समोर पुस्तक पण आहे, नो टेन्शन. तुमच्याकडे बुक नसणार तर समोर बुक आहे. फर्स्ट पॅसेज, आय वॉज स्टील अ थीप, मी अजूनही चोर होतो. स्टील थीप. व्हेन आय मेट अनिल, म्हणजे जोपर्यंत मी अनिलला भेटलो तोपर्यंत मी चोरच होतो. अनिल कोण होता बघूया. अँड दो म्हणजे काय बेटा? अँड दो समोर आहे. यस, दो म्हणजे हालाकी, जरी. अँड दो म्हणजे जरी मी ऑनली 15 इयर्स, 15 वर्षाचा होतो. आय वॉज ॲन एक्सपिरियन्स अँड फेअरली सक्सेसफुल हँड, म्हणजे जरी मी 15 वर्षाचा होतो, आय वॉज ॲन एक्सपिरियन्स, माझ्याकडे अनुभव होता कशाचा? सक्सेसफुली चोरी करण्याचा. फेअरली सक्सेसफुल हँड. ओके, नेक्स्ट पॅरेग्राफ यू आर गोइंग टू लर्न. अनिल वॉज वॉचिंग अ रेसलिंग मॅच. व्हॉट डज इट मीन रेसलिंग? यस, रेसलिंग म्हणजे कुस्ती. अनिल वॉज वॉचिंग अ रेसलिंग मॅच व्हेन, तेव्हा आय अप्रोच हिम. अप्रोच मीन्स व्हॉट? अप्रोच म्हणजे यस, माझी त्याच्यावर नजर पडली. जेव्हा अनिल कुस्तीचा सामना बघत होता तेव्हा माझी त्याच्यावर नजर पडली. ही वॉज अबाउट 25. ही वॉज अबाउट 25. बघा वय कसं सांगतात. त्याचं वय 25 होतं. अ टॉल, उंच होता, बरोबर. लीन, लीन म्हणजे नम्र होता. लीन, राईट इट डाऊन, डिफिकल्ट वर्ड. लीन म्हणजे यस, लीन म्हणजे तो नम्र होता, म्हणजे काइंड होता. ओके. फेलो, फेलो म्हणजे काय? 25 वर्षाचा होता, उंच होता, नम्र होता. फेलो, फेलो म्हणजे माणूस होता. अँड ही लुक इझी गोईंग म्हणजे सरळ आणि सीधा होता, सरळ होता. ही लुक इझी गोईंग, काइंड अँड सिम्पल. ठीक आहे, साधा सरळ होता. इनफ फॉर माय पर्पज. इनफ फॉर माय पर्पज, इथं पर्पजचा अर्थ आहे यस, चोरी करण्यासाठी. कारण की आपला जे नॅरेटर आहे ते चोरी करायला दरवेळेस, तुम्हाला समजेलच पुढे, एका माणसाला शोधायचे ज्याच्याकडे ते चोरी करू शकतात. तर त्यांनी याला बघितलं, अनिलला, जो कुस्तीची मॅच बघत होता. त्याचं वय 25 वाटलं, उंच होता, नम्र होता. त्याच्याकडे आपण चोरी करावी, हा साधा दिसतोय. दॅट वॉज थॉट बाय अवर नॅरेटर. यस, बघूया आता काय होतं पुढे स्टोरीमध्ये. आय हॅड नॉट हॅड मच लक ऑफ लेट अँड थॉट आय माइट बी एबल टू गेट इन टू द यंग मॅन्स कॉन्फिडन्स. बघा
काय म्हणतोय, मी आता उशीर केला नाही पाहिजे. ओके, आता उशीर नाही केला पाहिजे. आणि पुढे म्हणतात आय माइट बी एबल टू गेट इन टू द यंग मॅन्स कॉन्फिडंट. आणि यंग मॅनचा मी कॉन्फिडन्स जिंकला पाहिजे. मला त्याच्याकडे चोरी करायची आहे ना, आय वॉन्ट टू स्टील, चोरी करायची आहे, तर मला त्याचा कॉन्फिडन्स जिंकला पाहिजे मी. सो दॅट इज वाय तो कॉन्फिडन्स जिंकायचा प्रयत्न करेल आता, की त्याला गोड गोड बोलेल, खुशामत करेल. बघूया. नॅरेटर आहे आणि कोण सेकंड, अनिल. दोनच कॅरेक्टर आहे. नॅरेटर चोर आहेत जे स्टोरी सांगतायत, आणि अनिल ज्याच्याकडे चोरी करणार आहेत ते अनिल. का, वाय, बिकॉज ऑफ ही इज लीन. तो साधा आहे आणि उंच आहे, त्याच्याकडे ते चोरी करणार आहे. त्याचं नाव अनिल आहे. ओके, बघूया. खूप स्वीट स्टोरी आहे, इतकी भारी, खूप शिकायला मिळेल तुम्हाला. यू विल लर्न मेनी थिंग्स इन दी स्टोरी. ओके, इन इंग्लिश, यू लुक अ बिट ऑफ अ रेसलर युअर सेल्फ. चोराने अनिलला काय म्हटले, की तू एका कुस्ती करणाऱ्यासारखा दिसतो, लेसलर, कुस्तीगिरासारखा दिसतो. आय सेड, चोराने म्हटले, आय लिटल फ्लॅटरी हेल्प इन मेकिंग फ्रेंड्स. लिटल फ्लॅटरी आहे छोटी प्रशंसा केली त्याने. फ्लॅटरी म्हणजे छोटी प्रशंसा. राईट इट डाऊन, डिफिकल्ट वर्ड. फ्लॅटरी म्हणजे छोटी प्रशंसा केली. राईट. थर्ड पॅरेग्राफ, फ्लॅटरी. सगळ्यांनी नोटबुक घेऊन आणि पेन घेऊन बसा, म्हणजे तुम्हाला हा स्वतःला पण प्रिपेअर करता येईल शेवटपर्यंत. फ्लॅटरी म्हणजे छोटी प्रशंसा केली. ओके, नेक्स्ट. काय प्रशंसा केली, छोटी आणि खोटी प्रशंसा काय केली, की तू कुस्तीगिरासारखा दिसतोय. वास्तविक पाहिलं तो बारीक होता, पण त्याला तो काय म्हणतोय, तू एक जाडजूड दिसतो एकदम कुस्तीगिरासारखा. हा खोटं बोलला. का, कारण की त्याला त्याचा विश्वास जिंकायचा होता आणि त्याच्याकडे चोरी करायची होती, म्हणून तो खोटं बोलला. हेल्प्स इन मेकिंग फ्रेंड्स, त्याच्याशी फ्रेंडशिप करायची होती. नेक्स्ट. सो डू यू, ही रिप्लाइड. अनिल त्याला काय म्हटला, तुला काय त्याचं. सो डू यू, अनिल रिप्लाइड, विच पुट मी ऑफ फॉर अ मुमेंट. त्याने मला थोडं थांबल्यासारखं झालं. अरे हा असा काय बोलला मला. बिकॉज ॲट दॅट टाईम आय वॉज रादर थिन. ठीक आहे, थिन म्हणजे काय समोर दिलेलं आहे, आय वॉज रादर थिन म्हणजे बारीक. मी बारीक आहे तरी हा मला कुस्तीसारखा खोटी प्रशंसा करतोय माझी. धिस वॉज टोल्ड बाय चोर, थिप. नेक्स्ट. वेल, आय सेड मॉडेस्टली. राईट इट डाऊन, डिफिकल्ट वर्ड. मॉडेस्टली इन द डार्क लाईन. मॉडेस्टली मीन्स वॉट. यस, मॉडेस्टली मीन्स नम्रपणे. तो नम्रपणे म्हणाला. वेल, आय सेड आय डू रेसल अ बीट. रेसल म्हणजे काय, रेसलर म्हणजे कुस्तीगीर, रेसल म्हणजे कुस्ती. आय डू रेसल अ बीट, मी पण कुस्त्या खेळतो. त्याने वेग खोटं बोलून दिलं. व्हॉट इज युअर नेम. आता पहिल्यांदा ते नाव सांगणार आहे, व्हॉट इज युअर नेम. आता चोर त्याचं नाव सांगतोय. हरी सिंग आय लाईड. तुम्हाला माहिती आहे, सिम्पल 5चं वाक्य आहे. हरी सिंग लाईड म्हणजे तो खोटं बोलला, माझं नाव हरी सिंग, कारण तो चोर आहे. चोर सापडायला नाही पाहिजे म्हणून तो दरवेळेस त्याचं नाव बदलतो. हरी सिंग आय लाईड. चोराने त्याचं नाव हरी सिंग सांगितलं, तो खोटं बोलतोय. कन्फ्यूज होऊ नका. फक्त अनिल नावाचं कॅरेक्टर आहे ज्याच्याकडे तो चोरी करणार आहे, आणि फर्स्ट कॅरेक्टर आहे नॅरेटर जो चोर आहे. चोराने त्याचं नाव काय सांगितलं, चोराने नाव सांगितलं हरी सिंग. आय टूक अ न्यू नेम एव्हरी मंथ. हरी सिंग त्याचं नाव दर महिन्याला बदलतो. का, दॅट केप्ट मी अहेड ऑफ. कारण की ते मला अहेड ऑफ बाय पोलीस, बाय माय फॉर्मर एम्प्लॉयर्स. हे बघा, तो काय म्हणतोय की यू केप मी, दॅट केप मी. मी माझं दर महिन्यात नाव बदलतो कारण की मी चोर आहे, मला पकडून घेतील पोलीस. त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी कीपिंग मी अहेड, आणि माझे जुने कस्टमर आहे ज्यांच्याकडे मी चोरी केली त्यांच्यापासून दूर राहण्यासाठी मी माझं नाव दर महिन्याला बदलतो. बघा, ठीक आहे.
हरी सिंग, चोर, अनिल. बघूया काय होतं. आफ्टर धिस इंट्रोडक्शन, त्यांचं जे इंट्रोडक्शन झालं, अनिल टॉक अबाउट द वेल ऑइल रेसलर्स, जे परफेक्ट रेसलर्स होते जाड त्यांच्याबद्दल अनिलने सांगायला सुरुवात केली. हू वेअर ग्रंटिंग. ग्रंटिंग डिफिकल्ट वर्ड आहे बघा. ग्रंटिंग म्हणजे काय? म्हणजे जेव्हा ते कुस्तीगार एकमेकांना लिफ्ट करतात, उचलतात आणि थ्रो करतात. उचलतात, लिफ्ट म्हणजे उचलणे, थ्रो म्हणजे फेकणे. जेव्हा ते उचलतात आणि तेव्हा ते फेकतात, तेव्हा काय जो आवाज येतो त्याला ग्रंटिंग म्हणतात. तो आवाज कसा असतो? खोलसारखा आवाज असतो. तुम्हाला माहिती आहे कोणाला उचललं आणि फेकलं तर कसा आवाज येईल? ग्रंटिंग म्हणजे आवाज, खोल वरचा आवाज. नेक्स्ट, ग्रंटिंग लिहून घ्या. व्हेरी गुड. ग्रंटिंग, मॉडेस्टी, फ्लॅटरी. फ्लॅटरी, ग्रंटिंग, मॉडेस्टी, लेसलर. डिफिकल्ट वर्ड लिहून घ्या. सगळ्यांचे अर्थ मी सांगत आहे. व्हेरी गुड. लिफ्टिंग अँड थ्रोईंग इच अदर अबाउट. ते कुस्तीगार लिफ्ट करतात, उचलतात आणि थ्रो फेकून देतात. आय डिड नॉट हॅव मच टू से. माझ्याकडे सांगायला काही जास्त नाही आहे, कारण की तो चोर होता, खोटं बोलला होता. अनिल वॉक अवे, आय फॉलोड कॅज्युअली. अनिल जो होता तो चालला गेला. हा नवीन माणूस कोणाशी काय बोलतोय? चोर. तो अनिल चालला गेला कॅज्युअली. हॅलो अगेन ही सेड. त्याला चोरी करायची होती म्हणून तो अनिलच्या मागे मागे गेला. अनिलच्या मागे हरी सिंग गेला. त्याला चोरी करायची होती अनिलकडे आणि त्याला परत तो म्हणाला हॅलो अगेन ही सेड. आय गेव हिम माय मोस्ट अपिलिंग स्माईल. त्याला मोस्ट अपिलिंग स्माईल दिली. अपिलिंग म्हणजे काय? दुसऱ्याला अट्रॅक्ट करणारी, ठीक आहे, आणि त्याचं लक्ष आपल्याकडे केंद्रित करणारी अशी स्माईल दिली. अपिलिंग स्माईल, ठीक आहे. आय वेंट टू वर्क फॉर यू. आय वॉन्ट टू वर्क फॉर यू. काय म्हणाला तो? आय वॉन्ट टू वर्क फॉर यू ही सेड. तो म्हणाला मला तुझ्याकडे काम करायचं आहे, कारण की त्याला चोरी करण्याची होती अनिलला. अनिलला काय बोलला चोर? की मला तुझ्यासोबत काम करायचं आहे, तुझ्याशी. बट आय कॅन नॉट पे यू. अनिल काय म्हटला की मी तुला पे करू शकत नाही, पैसे देऊ शकत नाही. तेव्हा चोर काय विचार करतो? नॅरेटर, आय थॉट दॅट ओव्हर फॉर अ मिनिट परहॅप्स आय हॅड मिसगायडेड माय मॅन. ठीक आहे. आय गेव ही मोस्ट ॲपलिंग स्माईल त्याने दिली होती. आय थॉट, मी विचार केला होता, दॅट ओव्हर अ मिनिट. त्याने ओव्हर अ मिनिट म्हणजे 1 मिनिट विचार केला. परहॅप्स म्हणजे काय? परहॅप्स म्हणजे बहुतेक. आय हॅड मिसगायडेड माय मॅन. मला असं वाटतं हा ना गरीब दिसतो, याच्याकडे चोरी नाही केली पाहिजे. अनिल गरीब दिसतो, त्याने विचार केला मी चुकला तर नाही ना याच्याकडे गेलो तर. ठीक आहे. सेकंड पेज नंबर 9 तुम्हाला समोर फ्लॅशमध्ये दिसतं आहे ते. आय आस्क कॅन यू फीड मी. फीड म्हणजे मला जेवण बनवून देशील. कॅन यू कुक, तुला माझ्याकडे काम करायचं आहे, पण आय आस्क म्हणजे अनिलने विचारलं तू मला जेवण बनवून देऊ शकतो का? कॅन यू कुक. तू बघा आपण कॅनचे वाक्य शिकलेले आहेत. कॅन यू कुक म्हणजे तू मला स्वयंपाक म्हणजे जेवण बनवून देऊ शकतो का? नॅरेटर काय म्हटला? चोर, आय कॅन कुक. आय लाईड अगेन. पहिल्यांदा खोटं बोलला, नाव चुकीचं सांगितलं. दुसऱ्यांदा खोटं बोलला की मी रेसलर आहे म्हणजे मी कुस्तीगीर आहे. आणि तिसऱ्यांदा खोटं बोलतोय आता आय कॅन कुक, कारण की त्याला अनिलकडे चोरी करायची होती. तर चोर आपला नॅरेटर व्हॉट डीड टेल टू अनिल. अनिलला म्हणलं मला स्वयंपाक बनवता येतो, कारण की तो अनिलच्या घरी जाऊन त्याच्या घरी चोरी करायची होती. बघू. इफ यू कॅन कुक, जर तू मला स्वयंपाक बनवून देऊ शकतो, दॅन मे बी आय कॅन फीड यू, तर मी तुला जेवण देऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट, ही टूक मी टू हिज रूम. तो मला त्याच्या रूमकडे घेऊन गेला. ठीक आहे. दॅन ही टूक मी टू हिज रूम ओव्हर द जमुना स्वीट शॉप. ती जमुना स्वीट शॉपच्या वर होती, त्या रूममध्ये तो घेऊन गेला. अँड टोल्ड मी आय कुड स्लीप ऑन द बाल्कनी. तो मला म्हणाला की तू कुठे झोपू शकतो? बाल्कनीत झोपू शकतो. बघा काय सांगितलं त्याने डायरेक्टली, की तुला झोपायचं असेल तर तू कुठे झोपू शकतो?
बाल्कनीत झोपू शकतो. ओके. नेक्स्ट. बट द मील आय कुक दॅट नाईट मस्ट हॅव बीन टेरिबल. पण त्या दिवशी मी जे स्वयंपाक बनवला, कारण की त्याला स्वयंपाक बनवता येत नव्हता, तो स्वयंपाक टेरिबल होता, भयानक, म्हणजे त्याला तो आला नाही. नेक्स्ट लाईन बघूया. बिकॉज अनिल गेव इट टू अ स्ट्रे डॉग. स्ट्रे डॉग म्हणजे काय? 7 to 8 नंबर लाईन. स्ट्रे डॉग म्हणजे काय? यस, स्ट्रे डॉग म्हणजे भटके कुत्रे. लिहून घ्या. तर अनिलने असा, त्या चोराने असा स्वयंपाक बनवला होता की त्याने तो घेतला आणि कुत्र्यांना टाकून दिला, स्ट्रे डॉगला. टोल्ड मी टू बी ऑफ. आणि तो म्हणाला इथून चालता होतो, तू स्वयंपाक बनवता येत नाही. टोल्ड मी टू बी ऑफ बट आय जस्ट हंग अराउंड. पण तो त्याच्या आसपास राहिला. स्माइलिंग इन माय मोस्ट अपिलिंग वे. त्याने स्माईल केलं मोस्ट अपिलिंग वेने. अँड ही कुड नॉट हेल्प लाफिंग. आणि तो त्याचं जे हसणं होतं ते थांबवू शकला नाही. लेटर ही पॅट मी ऑन द हेड. त्याने डोक्यावर अशी चापट मारली, चापट मारली ऑन द हेड. अँड सेड नेवर माइंड. आणि त्याने सांगितलं नेवर माइंड. ओके, काही काळजी करू नको. ही वूड टीच मी टू कुक. त्याने मला स्वयंपाक बनवायला शिकवलं. ही ऑल्सो टॉट मी टू राईट माय नेम. त्याने मला नाव लिहायला शिकवलं. अनिलने चोराला नाव लिहायला शिकवलं, आणखी स्वयंपाक बनवायला शिकवलं. सेड ही वूड सून टीच मी टू राईट होल सेंटेन्स. तो म्हणाला की मी तुला पूर्ण नाव लिहायला शिकवेल. अँड टू ॲड माय नंबर. आणि तुला माझा नंबर ॲड करायला शिकवेल. बघा, अनिल ज्याच्याकडे चोरी करायला आला, अनिलच त्याला स्वयंपाक बनवायला पण शिकवणार होता, त्याचं नाव लिहायला पण शिकवणार होता, आणि सून टीच मी टू राईट होल सेंटेन्स, पूर्ण सेंटेन्स पण लिहायला. अँड टू ॲड माय नंबर. हे सगळ्या गोष्टी अनिल त्याला शिकवणार होता. आय वॉज ग्रेटफुल. ग्रेटफुल म्हणजे, लिहून घ्या, ग्रेटफुल म्हणजे आभारी आहे. आय न्यू दॅट वन्स आय कुड राईट लाईक ॲन एज्युकेटेड मॅन. चोर विचार करायला लागला, आपला नॅरेटर. आय न्यू, मला कळलं, दॅट वन्स आय कुड राईट, मी लिहू शकतो, लाईक अ एज्युकेटेड मॅन. आपला जो नॅरेटर आहे चोर, तो शिकलेला नाही आहे, म्हणून ज्याच्याकडे तो चोरी करायला, त्याचं नाव अनिल आहे, त्या अनिलकडे, अनिल त्याला नाव लिहायला शिकवणार आहे आणि त्याला एज्युकेट करणार आहे, म्हणून हा खुश झाला. तो काय म्हणतो, देअर वुड बी नो लिमिट टू व्हॉट आय कुड अचीव. आणि मी जेव्हा, आता मग शिक्षण नाही आहे, आफ्टर दॅट आय कुड स्टील, मी छोट्या चोऱ्या करू शकतो, बट वेन आय विल बी एज्युकेटेड, तर मी मोठ्या चोऱ्या करेल. बघा किती निगेटिव्ह विचार करतोय. पुढे बघूया नेक्स्ट पॅरेग्राफ. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ पॅरेग्राफ बुक तुमच्या समोर आहे, टेन्शन घेण्याची गरज नाही. इट वॉज क्वाईट प्लीजंट वर्किंग फॉर अनिल. तो अनिलसाठी काम करताना त्याला खूप आनंद वाटायला लागला. आय मेड द टी. तो चहा बनवायला लागला इन द मॉर्निंग. अँड दॅन वूड टेक माय टाईम बाईंग टू डे सप्लायज. तो काय करायचा, सकाळी चहा बनवून द्यायचा आणि त्यानंतर काही गोष्टी बाय करायला जायचा, म्हणजे भाजीपाला, किराणा बाय करायला जायचा, डे सप्लाय. युजली मेकिंग अ प्रॉफिट ऑफ अबाउट ₹1 अ डे. आणि दररोज तो ₹1 चोरी करायचा अनिलच्या पैशांची. युजली, बहुधा, मेकिंग अ प्रॉफिट ऑफ अबाउट ₹1 अ डे. लहानपणी 1-2 रुपये घ्यायचो आपण आईवडिलांकडनं. आय थिंक ही न्यू आय मेड अ लिटल मनी दिस वे बट ही डिड नॉट सीम टू माइंड. अनिलला कळायला लागलं होतं हा ₹1 चोरतोय, पण अनिलने काय केलं, बट ही डिड नॉट सीम टू माइंड, त्याने काही विचार केला नाही, काय हरकत नाही म्हणे. नेक्स्ट, अनिल मेड मनी बाय फिट्स अँड स्टार्स. अनिल मेड मनी बाय फिट्स अँड स्टार. बाय फिट्स अँड स्टार म्हणजे काय, त्याला दर महिन्याला सॅलरी भेटत नव्हती, त्यामुळे त्याला कधीतरीच पैसे भेटून जायचे.
म्हणजे दर महिन्याला तुमच्या वडिलांना जशी पगार भेटतो त्याला भेटायचा नाही, कधी हप्त्यात त्याला जास्त पैसे भेटून जायचे, कोणत्या हप्त्यात कमी. तर बाय फीट्स अँड स्टार्स म्हणजे कधी कधी पैसे भेटायचे जास्त, कधी कमी. ही वूड बॉरो 1 वीक. कधी तो उसने पैसे घ्यायचा. बॉरो म्हणजे लिहून घ्या, BORROW. बॉरो म्हणजे लिहून घ्या, यस, बॉरो 1 वीक. तो कधी उसने पैसे घ्यायचा. लेंड द नेक्स्ट, आणि पुढच्या महिन्यात ते उसने ते दिलेलं नोट ते तू परत करून टाकायचा. ही केप्ट वरिंग. बघा डार्क वर्ड जो होता बाय फीट्स अँड स्टार्स, त्याच्या खालची लाईन चालू आहे. ओके, सगळ्यांचं लक्ष आहे ना, व्हेरी गुड. ही केप्ट वरिंग अबाउट हिज नेक्स्ट चेक. ठीक आहे, आणि जेव्हा त्याच्याकडे ही केप्ट वरिंग, तो काळजी करत राहायचा अबाउट हिज नेक्स्ट चेक. जोपर्यंत त्याचा नेक्स्ट चेक येत नाही तोपर्यंत तो काळजी करत राहायचा. नेक्स्ट चेक म्हणजे काय. यस, चेक म्हणजे पैशांचा चेक असतो. ठीक आहे, नेक्स्ट. बट ॲज सून ॲज इट अराईव्ह, जेव्हा तो यायचा चेक, ही वूड गो आउट अँड सेलिब्रेट. इट अराईव्ह, जेव्हा चेक यायचा, ही वूड गो, तो जायचा, आउट बाहेर जायचा, अँड सेलिब्रेट करायचा. ओके, सोपं आहे. इट सीम्स ही रोट फॉर मॅगझिन. आपल्याला पहिल्यांदा कळलं की जो अनिल होता तो मॅगझिनला रायटरचं काम करायचा, लिहून द्यायचा, आणि मॅगझिन त्याला पैसे द्यायचे. म्हणून ते पैसे बाय फीट्स अँड स्टार्स असे कधी कमी यायचे, कधी जास्त यायचे. ओके, इट सीम्स ही रोट फॉर मॅगझिन अ क्युअर वे टू मेक अ लिव्हिंग. ठीक आहे, अशा पद्धतीने तो पैसे कमवायचा, मॅगझिनसाठी लिहायचा. नेक्स्ट बघूया. वन इव्हिनिंग, एका संध्याकाळी काय झालं. ही केम होम विथ अ स्मॉल बंडल ऑफ मनी. बघा, एका संध्याकाळी तो आला आणि त्याने स्मॉल बंडल ऑफ मनीचं आणलं, म्हणजे पैसे थोडंसं बंडल आणलं. सेईंग ही हॅड जस्ट सोल्ड अ बुक. ही हॅड परफेक्ट पास्ट टेन्स. ही हॅड जस्ट सोल्ड, त्याने विकलेलं होतं, तुम्हाला माहिती आहे. अ बुक टू अ पब्लिशर, त्याने पब्लिशरला पुस्तक विकलेलं होतं आणि त्याला जास्त पैसे मिळाले होते, म्हणजे 10,000 15,000 असे जास्त पैसे मिळाले होते टू अ पब्लिशर. ॲट नाईट, त्या दिवशी त्याने काय केलं, अनिलने ज्याला पैसे मिळाले होते, जो रायटर होता त्याने काय केलं, ते पैसे आय सॉ हिम, सोराने म्हणजे आपल्या नॅरेटरले जो त्याच्या घरात राहत होता त्याने बघितलं. आय सॉ हिम टक द मनी अंडर द मॅट्रेस. मॅट्रेस म्हणजे चटईच्या खालती, लिहून घ्या, मॅट्रेस म्हणजे चटईच्या खालती त्याने ते मनी ठेवून दिले, पैसे ठेवून दिले, टक. बघा, आता चोराने ते पैसे बघितलेले आहेत, म्हणजे नॅरेटरने पैसे बघितलेले आहेत की अनिलने ते पैसे ठेवलेले आहेत, पण चोर काय करतो बघूया आता. तेच गोष्टी आपल्या शिकायसारख्या आहेत. आय हॅड बीन वर्किंग, बघा आपलं तुमचं झालेलं आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सनी, नाही पास्ट परफेक्ट टेन्सचं सेंटेन्स आहे. आय हॅड बीन वर्किंग फॉर अनिल, मी अनिलसाठी काम करत होता. फॉर ऑलमोस्ट अ मंथ, 1 महिना होऊन गेला. अँड अपार्ट फ्रॉम चीटिंग ऑन द शॉपिंग, मी शॉपिंगच्या चिटिंगला सोडून, म्हणजे तो 1 रुपया चोरायचा ना, त्या चिटिंगला सोडून, हॅड नॉट डन एनिथिंग इन माय लाईन ऑफ वर्क, मी त्या 1 रुपया चोराशिवाय मी त्याच्याकडनं काहीच चोरलं नव्हतं. का चोरलं नव्हतं अनिलकडनं त्याने, बघूया. चोराने चोरी का केली नाही, बघूया. आय हॅड एव्हरीथिंग अपॉर्च्युनिटी फॉर डुईंग सो, मला अनिलकडे चोरी करण्याच्या बऱ्याच अपॉर्च्युनिटी मिळाल्या. चोर बघा काय सांगतोय, मला अनिलकडे चोरी करण्याच्या बऱ्याच अपॉर्च्युनिटी मिळाल्या, पण आय हॅड एव्हरी अपॉर्च्युनिटी फॉर डुईंग सो, पण अनिल हॅड गिवन मी अ की टू द डोअर, अनिलने मला डायरेक्ट त्याच्या डोअरची चाबीसुद्धा देऊन टाकली होती. अँड आय कुड कम, मी येऊ शकत होता. अँड गो, मी जाऊ शकत होता. ॲज आय प्लीज, आनंदाने. पण ही वॉज द मोस्ट ट्रस्टिंग पर्सन आय हॅड एव्हर मेट, पण अनिल मला आजपर्यंत मला कोणीच भेटलं नव्हतं, एवढा मला विश्वासू अनिल हा भेटलेला होता. बघूया पुढे. नेक्स्ट,
सेकंड लास्ट पॅरा. अँड दॅट इज वाय इट वॉज सो डिफिकल्ट. बघा, अँड दॅट इज वाय म्हणजे त्याचमुळे इट वॉज सो डिफिकल्ट टू रॉब हिम. रॉब बघा, रॉब म्हणजे काय, ROB. रॉब म्हणजे त्याच्यामुळे मी चोरी करू शकत नव्हता त्याच्या घरी. ठीक आहे की बघा, चोर आहे पण वसुलीवाला आहे जो त्याच्याकडे चोरी करत नाही अनिलकडे. अँड दॅट इज वाय इट वॉज सो डिफिकल्ट, माझ्यासाठी खूप कठीण आहे टू रॉब हिम, अनिलकडे चोरी करणं. इट इज इझी टू रॉब अ ग्रीडी मॅन. ग्रीडी मॅन म्हणजे काय, यस, ग्रीडी म्हणजे लोभी माणसाकडे चोरी करणं खूपच सोपं असतं. का, पण अनिल चांगला आहे. तर चोर काय म्हणतो, ग्रीडी माणसाकडनं चोरी करणं खूप सोपं असतं. बिकॉज ही कॅन अफोर्ड, त्याला परवडतं, तो करोडपती असतो. टू बी रॉब, त्याच्याकडे चोरी झाली त्याला काही फरक पडत नाही. बट इट इज डिफिकल्ट टू रॉब अ केअरलेस मॅन. एका केअरलेस माणसाकडे चोरी करणं कठीण असतं. कारण की समटाईम ही डज नॉट, सिम्पल प्रेझेंट टेन्स, ही डज नॉट इवन नोटीस, त्या बिचाराचं लक्ष पण राहत नाही. ही हॅज बीन रॉब, त्याच्याकडे चोरी केली गेली आहे, कारण की त्याच्याकडे खूप पैसे असतात. अँड दॅट मेक्स ऑल द प्लेजर आउट ऑफ द वर्क, त्याच्यामुळे त्याच्याकडे चोरी करायला प्लेजर मिळतो. शेवटचा पॅरेग्राफ. वेल इट इज अ टाईम आय डीड सम रिअल वर्क. आणि हा जो टाईम होता त्याच्यामध्ये मी खरं काम केलेलं होतं अनिलकडे काम करून. आय टोल्ड माय सेल्फ, मी स्वतःलाच सांगितलं, आय एम आउट ऑफ प्रॅक्टिस, मी याच्याकडे तसं करणार नाही. अँड इफ आय डू नॉट टेक द मनी, जर मी त्याच्याकडे पैसे घेत नाही तर. वी हॅव सीन पेज नंबर 8 अँड वी हॅव सीन पेज नंबर 9. 2 pages हॅव फिनिश अँड नाव 27 minutes हॅज डन. सगळ्या मुलांनी कठीण शब्द छानपैकी लिहून घ्या, जेणेकरून लेसन तुम्हाला समजेल. आणि हा लेसन सिलेबससाठी नाही आहे, खूप इंटरेस्टिंग आहे, एक स्टोरी आहे जी तुम्हाला समजेल. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांनी लेक्चर मनापासून ऐकलं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पुढचं सेशन घेऊया. थँक्यू.